येताही म्हणत घाट घेऊन द्या म्हणत मावशी. मग एकाने गेले सकाळीच फोन केला तर त्यानं, तर मग गेले ते सकाळीच त्या बाईचं लग पाणी काढून घ्यायला लागले. तर पाणी काढून घेतले. त्याच्यात मी बाई तिळ सांगले त्याला काय समजत नव्हतं. तिळाच्या कुरड्या करायला मी करायला लावले म्हणून त्यानं विकत आणले. तर अर्धा किलो आणले होते तीळ. तर मग इथं हे पाणी काढून घेतलेलं आहे. हे एवढं राहिलेलं हे म्हणजे आलं ठेवलेलं आहे. आणि हे आलं हे म्हणजे ते कुरड्यासाठी हे पैसे आलं ठेवलेलं आहे. आलं ठेवलं याला तर मग आणि टाकून घेते. तर मग इथं थोडा वेळ थांबलो आम्ही, काहून की एकच कापू लागले. कसं तर मग पाणी यायला म्हणलं घ्या आता पाणी किलो काढून. पाईप मग असते यायला माझं. सांगलं ते पाणी काढून घ्यायचं. मग पाणी काढून घेतलं जातं त्याला सांगलं. ते म्हणत बस पाणी म्हणत बस आपण झालं का आणलं ते म्हणलं हो ठेवून द्या भाऊ तर त्यांचं इथंच झालं. बसेल आहे तर तर मग घाट घ्यायला लागले इथं. सकाळी घाट घेतलेला आहे. तर हे पाणी बिनतिळाचा घाट घेतलेला आहे बरं का. तर बिनतिळाचा घाट म्हणजे कसा आहे का बिनतिळाचा आहे म्हणजे कसा काय वाटला घाट मग सांगा तुम्हाला, कमेंट करून सांगा. तर मग हे थोडं इथं आताही राहिलं ते तिळासाठीच केलेलं आहे. मला तिळाच्या कुरड्या देतो म्हणलं तर मला द्या मावशी कशा करतात ते आम्ही काय पाहिलं नाही अजून. तर मग ती घेतल्या तर ते घाट झालं. बाई तुम्ही असं करा आता ते घेणं मध्ये चालू एक आणि केलं. तर मध्ये ते इकडं आता का ह्या पहिल्यानं ते दुसऱ्या मिस्त्रीने आणल्या. त्याला लहान लहान सदर होती म्हणून त्याच्यामुळं का नाही ना मी विचार करून हे राहिली आणले आणि की मी तर दाबायचं बरोबर त्या टाकायचं घेतलं या त्याला असं होऊन दाबायचं. राहिलं कसं. तर हे पतलं काय झालं पण होतं. यायला विचारलं नाही मी तर हे गहू बाई कोणते येतं दोन्ही म्हणून आणले होते. विचारलंच यानं नाही. येऊन म्हणत यानं मिळ नाही बसायला मग हे आणलं. ते दोन्ही आणले होते सोडे. तर यानं हा मिळ नव्हता बसत तर मग हे आणलं. नाही नाही तर नाही नाही ताई नाही ह्या करून राहिले त्यानं. हा आणि हा इथं हे ना हे लहान लय मोठं नाही आहे पोरगं दादू लहान आहे. मला माहीतच नव्हतं बरं का. तर मग त्याची आई ही नेऊन राहिली हा तिकडं करून राहिल्या. तर ह्या ताई आल्या होत्या तर म्हणत मग जास्त कम झालं का बरं हे पतलं झालं तरीच्या ठिकाणी म्हणजे जाऊ द्या नवे बाई गहू आईनं होते मग टाकले काय त्याच्यामुळं करायचं आपण. पाणी वळलेलं नाही. तर मग त्या मावशी म्हणत तुम्ही का नाही ते गहू आणा लागत होती जुने गहू. हा नवे तर नका टाकू नाहीतर मग माझ्याकडे आणखीन होते म्हणत तर मी वर दुसऱ्या बारनं आणतो हा म्हणत. तर मग या दादूनं खाऊन पाहिलं होतं म्हणत छान झालं म्हणत दादा म्हणे. तर मग बाई एवढ्या कुरड्या केल्या ह्या. तर त्यानं कारण ते नाही पाणी इकडं करायचं इकडं ते इकडं मी आता भारी वाटतं भिजवा इकडं. लागले म्हणलं तुम्ही भिजवून आणा म्हणले. ते त्यावरले बात मानले निघून देतात म्हणलं. तर बाई एवढ्या केल्या त्यानं का आणि हे पा आमच्या म्हणजे बायानं नवे गहू पचका टाकलेले केला होते म्हणून त्याच्यामुळं ऐ का पाणी वळलेलं नव्हतं. आमच्या तर बायानं बाई आता पचका याचं करू ह्या चांगल्या करू लागल्या. यांना काही येत नव्हतं बरोबर तर ह्याच करू लागल्या मग. तर मग म्हणत काहून तुम्ही लावू नका कॅमेरा पण मी लावला. तर बाई ते हे ना ते मग त्या तीळ टाकून केलेलं आहे. त्या तिळाच्या कुरड्या ह्या चांगल्या येऊ लागल्या म्हणजे मी पहिलंच घट घेतलं मग. काहून तर म्हणलं ते पाणी काय सपाट नाही म्हणून त्यात कमी घेतलेलं म्हणून केलं होतं मी ते. तर ते दुसऱ्या ते पुलावर टाकलं होतं. बाबा ह्या दोन्ही मिसळी होत्या त्यानं जमीनं मग पुलावर टाकलं. मग ते पुलावरने त्या पुलावटाकाने ते दुसरे टाकले 2 बाजा भरल्या. मग दुसरी बाज आणली बाई मागून येत आहे बाज आणली मागून तिघ्यानं काली होती. तर बाबा ही बाज मागून आणली. त्या बाजावर मग टाकू लागले. तर बाय कुरड्या कानी तिळाच्या कुरड्या ते फुलाटवर एकाने टाकून राहिले. त्याला का दबेनं म्हणून त्याला टाकायला लागले. म्हणलं छान टाकतं म्हणलं बाळा अशाच तसेच राहतात टाकायच्या. बा तू करा लागला मग ना. टाकू लागले. तर तशा काय वाटलं हा ते तुम्हाला तशा कमेंट पाहिजे करून सांगा. मी या घाट घेतलेला आहे. आजच्या पाले तर केलं तशा पाहिजे त्या त्याला काय घाट घेता आहे ना म्हणून तुम्हाला मी कोणतेच घेऊन येत गेला. नाहीत. ते काय तिळाच्या करत नव्हत्या म्हणून मी तिळ आणा लावले. सकाळी सकाळी तिळ आणा लावले. मग त्या तिळाच्या बनले एक पुलॉटमध्ये पुलॉटवर टाकू लागले. तर मी ती पडतात टाकले ना नाही बाळा तर ते. मी पण गहू टाकले होते तर मी जुने गहू चांगले होते म्हणजे पाणी जास्त वळते ती म्हणून त्याच्याने चांगले असं तर तो आम्ही म्हणलं तो मोठ्या मोठ्याला करू लागला. तर सांगा मग कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि सांगा कशा झाल्या. त्याच्यावर राहिलं तर त्याच्यात यायनं नेटून मी घ्यायची बरं ते का. तिळाचं येणं तर नुसतंच खाल्लं. ते दादू म्हणला मावशी भारी झालं. तर ते तसाच हा खाऊन हा राहिला हा. होता. तर त्यांनी त्याच्या बनवले आईकडं असं त्या काढून की जोर खाऊन केलं त्याच्या तसे ते इकडं येत ना तर बारीक
क्षेत्र राहतात. आमच्या इकडे ना मोठा मोठा राहतात तर केवढाला टाकल्या जातात आणि या ठिकाणी आपले याच्यासारखे होतात आपले हे टाकतो ना आपण शेवाळ्यावाले टाकले जाते असे येते इकडे सोरी. आणि आमच्या इकडे येत नाहीत असे मोठाले होतात फुगलेत असे टमटम येतात ते बारीक टाकलेले येतात. तर पाय एवढं राहिलं हे द्यायचं आता एवढं कुठे टाकतात काय माहीत. तर मग आता तेच मी म्हणलं जाणार आहे घरी. काय म्हणत मावशी मला चहा पित म्हणजे मी काय पित नाही म्हणा जेवण करून जा म्हणजे मी जेवण करत नाही म्हणलं चालेल की मागं त्याच्या घरी जेवण केलं तरी द्या काय करत तसंच चालायला नाही जावं लागले ते राहू देऊ लागलं ना तर पण मीच काढले रस्सा टाकले मग ते म्हणलं द्यायला हो 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 केलं आणि लगेच त्याच्या माघारी लगेच निघून आले. तर आता एवढे करतील आणि मग थोडंफार कुठेतरी त्या बाजूवर टाकतील मग टाका म्हणलं थोडं म्हणलं इथे याच्यावर नाही बसता गेले तर बाजूवर काम आहे थोडं ते बाजूवर टाका म्हणलं. ते लेकरं का आहेत ना तर खाण्यासाठी तेच खासाठी बसले होते तर मी त्याला ते थोडंसं त्याला तिकडलं होतं मग तिळाचं गेलं त्याला त्याने खाल्लं तर ते गप्प बसले. तर मग कसं वाटलं मी इकडं आली तेव्हा करपलं का होता जर पण त्याचं पण होते बरं ताई सांगा नका देवा. तर बाई इथलं राहिलं होतं इथं हे करायचं राहिलं होतं एवढ्या 5-6 बसत होत्या. हा मग तेच म्हणतो तेवढं करपेल करपेल वरती घेऊच नका राहिली मी आणि खातात भारी लागते बरं ते. त्याला गाडीवर टाकलं तर मग आपण त्याला भरपूर केल्या होत्या. तर मी म्हणलं की किती केवढ्याचे केले 6 किलोचे केले होते. म्हणजे ते वाळलंय ना तर थोडं मस्त शिजवायले मस्त होतं. आता मी पण आणणार आहे ते मग इकडे आली तर थोडं करपलं तुमच्याकडे आली तेव्हा शिजवणार आहे. तर ते खायला काम येतात तुमचं नुसतं जाण नाही देणार लेकरं लय भार लागते. त्याला सोऱ्या माहिती घालायचं दिसलं नाही खेळलं आणि सोर येतं तेच म्हणल्या म्हणून सुट्ट्या करून राहिल्या आता यायला तरी येतात चांगले बनून राहिले. मला तर येतच नाही तर हे तरी करतात यायनी ना ताईला झाल्या येता आलं नाही जुने गहू नाही घेतले तर त्यानं नवे गहू घेतले म्हणून त्याला पाणी काने आठवणच गेलं नाही. मी आता टाकल्या नाही तर म्हणून त्याला पाणी मी तिळाच्यावर पाणी कमी घेतलेलं आहे. टाकू लागले. तर याच्यात मी बंदोबस्त ते पण निघत नव्हतं मग त्यांना जीव पेटाळून द्यायचा. मला माझ्या गावात कशी तरी सोरेच नाही असू दे मी गावाकडे 2 सोर आहेत इकडे नाही कोणाची माहिती मी ठेवली आणले नाही मिसनी आणल्या आणि इकडं चिक ते गहू दळायच्या शेवाळ्या करायच्या पण ते आणलेच नाही तर आता पण तिळाच्या तिथं ताई भारी आल्या बरं तर तिळाच्या म्हणलं तिथं टाकून द्या म्हणलं फुलं टाकल्या म्हणलं तिथं ते आता टाकून द्या म्हणलं म्हणजे तिथं जागा रिकामी आहे ना त्याच्यामुळं म्हणलं टाकून द्या. ते ह्या बसल्या होते ते तर ह्या घेऊन करत की तुम्ही गहू टाकलेच कशी गहू टाकलेच कसे तुम्ही म्हणून ते घाटकानी पतला आला म्हणजे त्याच्यात पाणी नाही सपाटले गेलं आणि मला वाटलं आहे तगड्या ते जुने गहू त्याच्यानं मला वाटलं की याच्यावर बसू शकते पाणी याच्यात कितीतरी तरी पाणी काढून ठेवले मी तरी पण ते पत्र पाणी नाही ताईने टाकले बाई कशा पण पण यायला टाकल्या त्या. तर मग सांगा मग अशाच करतायत का इकडं नाही मला आवडतच नाही ते मला अशाच करतायत पण इथं आमच्याकडं मेन कापड राहते मला बांगडी नाही चांगली साड्या ठरल्या साड्या जिथून पडतात पण मेन कापड असलं ना थोडं निघून येतात तरी गलतीच नाही झाली बरं बाई मागून मेन कापड नाही का तुमच्यातच गलती झाली तुम्ही कशाला टाकायचे ते तुमचं नवे गहू साड्याचं टाकलं ना थोडं जर झालं तर पाणी टाकावं लागते मग काढावं लागते म्हणजे डबल वल्ल्या होऊन येतात म्हणजे टाईम लागते साड्याचं म्हणल्यावर पाणी काढून मला काही एवढं माहिती नव्हती पण आता आपण करतो ना तर